नमस्कार. भारतातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना 1 डिसेंबर पासून रेशन कार्डवरती अत्यंत मोठे आणि आनंदी 5 निर्णय लागू करण्यात येणार आहेत. बघा, जर तुम्ही रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ 100% पहा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि या अपडेट सुद्धा लवकरात लवकर करा. त्याच्यानंतर या 5 आनंदी निर्णयामध्ये तुम्हाला सुद्धा लाभ मिळणार आहे. चला अगदी सविस्तर बघून घेऊयात की कोणकोणत्या नागरिकांना हा लाभ मिळणार आहे. तर बघू शकता, भारतामधील 80 करोड नागरिकांना हा लाभ मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या संपूर्ण भारत देशाची लोकसंख्या 130 करोडपेक्षा जास्त आहे. त्याच्यामध्ये 80 करोड नागरिकांना रेशन कार्ड शासनाने दिलेलं आहे. आता या रेशन कार्डामध्ये जे 80 करोड नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक आहेत, सोबतच जे मजुरी करणारे नागरिक आहेत तर त्या नागरिकांचा सुद्धा पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. सोबतच बांधकाम कामगार यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. सोबतच शेती करणारे आणि छोटे मोठे उद्योग करणारे व्यापारी या सर्वांना पूर्णपणे 100% लाभ दिला जाणार आहे. सोबतच एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित नाही किंवा इतर राज्यापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण भारत देशामध्ये जेवढे पण नागरिक आहेत तर त्या सर्व रेशनधारकांना हा लाभ दिला जाणार आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता, 80 करोड मधले जे 5 करोड नागरिक आहेत तर ते नागरिक अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. म्हणजेच 80 करोड मधले 5 करोड जेवढे नागरिक असतील तर त्या नागरिकांचे शासनाने रेशन कार्ड बंद केलेलं आहे. बघा, याच्यामध्ये फक्त 75 करोड नागरिकांना हा लाभ देण्यात येणार आहे. संपूर्ण भारत देशामध्ये 80 करोड नागरिकांना KYC करण्यासाठी शासनाने सांगितलेली होती. म्हणजे जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये KYC केलेली असेल किंवा या नोव्हेंबर महिन्यामध्ये जरी KYC केलेली असेल तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. बघा, 80 करोड नागरिकांना KYC करण्यास सांगितलेली होती, परंतु त्यामध्ये त्या KYC दरम्यान 5 करोड नागरिक अपात्र ठरलेले आहेत. बघा, शासनाच्या माहितीनुसार 80 करोड मधले 5 करोड नागरिक अपात्र ठरलेले आहेत, परंतु उर्वरित जे 75 करोड नागरिक आहेत तर त्या नागरिकांना हे 5 आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच KYC दरम्यान जे खरोखर लाभार्थी आहेत तर ते खरोखर लाभार्थी आता समोर आलेले आहेत आणि जे नकली बनावट रेशन कार्ड बनवून घेतलेले नागरिक होते तर त्या नागरिकांना पूर्णपणे याच्यातून अपात्र ठरवलेलं आहे. बघा, तुम्हाला 1 डिसेंबर पासून जो पहिला आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये कोणता निर्णय आहे ते सुद्धा बघून घेऊयात. बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मेरा रेशन 2.0 हा शासनाने रेशनधारकांसाठी ॲप सुरू केलेला आहे. आता या ॲपवरती तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. केव्हापासून तर 1 डिसेंबर पासून. आता बघू शकता, ज्यांनी या ॲपवरती आपलं रजिस्ट्रेशन केलं असेल, आता गव्हर्नमेंटचा ॲप आहे तर इथं बघू शकता, आता हे नाव वगैरे दाखवू शकत नाही, परंतु हेड ऑफ फॅमिली असेल, तुमचा फोन नंबर असेल, सोबतच ॲड्रेस असेल किंवा तुमचा रेशन कार्ड जो RC नंबर आपण म्हणतो तर तो आपला 12 अंकी नंबर आहे. सोबतच इथं नाव सुद्धा आहे. म्हणजे अशा पद्धतीने बघा, मेरा रेशन मेरा अधिकार याप्रमाणे तुम्हाला सुद्धा रेशन कार्ड असेल पिवळे किंवा केसरी तरी पण तुम्ही हा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यामार्फत हा ॲप डाउनलोड करायचा आहे. आता टाकताना तुम्ही प्ले स्टोअरला काय टाकायचं आहे, मेरा रेशन 2.0, त्याच्यानंतर आपला आधार नंबर टाकून तिथं आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. घरामधील जेवढे सदस्य असतील तर त्या सर्व सदस्यांच्या नावाने पैसे सुद्धा सुरू होणार आहेत. परंतु सविस्तर माहिती बघून घेऊयात जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येऊन जाईल. आता त्याच्याच पुढे बघू शकता, 1 डिसेंबर पासून जो पहिला आनंदी निर्णय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की ज्या रेशनधारकांची 30 नोव्हेंबर पर्यंत KYC होईल त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती मेरा रेशन 2.0 या ॲपच्या द्वारे तुम्हाला पूर्णपणे पैसे सुरू होणार आहेत. बघा, तुम्हाला अगोदर सांगितलं ऑक्टोबर महिन्यापर्यंत ज्यांची KYC झाली किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये 30 तारखेपर्यंत ज्या नागरिकांची ज्या रेशनधारकांची KYC होईल अशाच रेशनधारकांना हे पैसे मेरा रेशन 2.0 या ॲपद्वारे पैसे सुरू होतील. सोबतच नवीन नाव जोडणी असेल किंवा तुम्हाला घरामधील नाव जरी कमी करायचं असेल तरी आतापासून सर्व कामे घरच्या घरी करता येणार आहेत. म्हणजे शासनाने तुमचे एक डिजिटल नवीन रेशन कार्ड सुद्धा सुरू केलेलं आहे. जरी तुमच्याकडे जे ऑफिशियल रेशन कार्ड असतं ते जरी हरवलं तरी पण तुम्ही डिजिटल रेशन कार्डचा वापर करून भविष्यामध्ये धान्य घेऊ शकता किंवा लाभ सुद्धा घेऊ शकता. आता त्याच्याच पुढे बघू शकता, जो दुसरा निर्णय आहे तर हा पण 1 डिसेंबर पासूनच लागू करण्यात येणार आहे. आता सविस्तर बघून घेऊयात की दुसऱ्या निर्णयामध्ये
काय लागू होणार आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता देशामधील 80 करोड मधले जे 75 करोड नागरिक पात्र ठरलेले आहेत, म्हणजेच 5 करोड नागरिक यामध्ये अपात्र ठरलेले आहेत। उर्वरित जे 75 करोड नागरिक आहेत तर त्या नागरिकांना इथून पुढे रेशन कार्डवरती तांदूळ मिळणार नाही। शासनाने तांदूळ बंद केलेला आहे। तर तुम्ही ऑफिशियल चॅनल असतील, जी 24 तास असेल, साम टीव्ही असेल, TV9 मराठी असेल, हे जे ऑफिशियल चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा पाहिलं असेल की गव्हर्नमेंटने तांदूळ बंद केलेला आहे। परंतु तांदूळ बंद केला म्हणजेच रेशन धान्य बंद केलेलं नाही। आता तांदळाऐवजी तुम्हाला 9 वस्तू दिल्या जाणार आहेत। तर या 9 वस्तू जीवनावश्यक असणार आहेत, म्हणजेच आपण सतत वापरणाऱ्या वस्तू, म्हणजे त्याच्यामध्ये गहू असेल, सोबतच आपली साखर असेल, सोबतच हरभऱ्याची डाळ, मसाल्याचे पदार्थ, सोयाबीन, अशा पद्धतीने 9 गोष्टी सुद्धा सुरू होणार आहेत। 1 डिसेंबर पासून पूर्णपणे तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत। परंतु खास करून पिवळ्या रेशन कार्डवरती या 9 वस्तू दिल्या जातील। केसरी रेशन धारकांना सुद्धा या वस्तू मिळणार आहेत, परंतु त्यासाठी काही अपडेट सुद्धा करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे या 9 वस्तू सुरू होऊन जातील। त्याच्याच पुढे बघू शकता रेशन कार्डवरती जो तिसरा आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, तिसऱ्या निर्णयामध्ये शासन काय म्हणते की केसरी रेशन कार्डवरती धान्य देत नसतील। बघा, जर काही भागांमध्ये केसरी रेशन कार्डवरती जर रेशन दुकानदार असेल किंवा तुम्हाला वरून धान्य येत नसेल तर तुम्हाला 1 डिसेंबर पासून धान्य मिळणार आहे। म्हणजेच काही भागांमध्ये केसरी रेशन कार्डवरती धान्य मिळतं, तर काही असे भाग आहेत की त्या ठिकाणी केसरी रेशन कार्डवरती धान्य दिलं जात नाही। परंतु तुम्हाला 1 डिसेंबर पासून धान्य मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला काही शासनाच्या नियमांचे पालन करायचे आहे। त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचे उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल। बघा, तुमचे उत्पन्न 50,000पेक्षा कमी असेल आणि तुम्ही अन्न पुरवठा विभागामध्ये नोंद केली असेल तर तुम्हाला पूर्णपणे केसरी रेशन कार्डवरती धान्य सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच काय करायचं आहे, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील ऑफिस असतं, तर त्या तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभाग असतो, तर त्या विभागामध्ये जाऊन आपली नोंद करायची आहे की आमचं उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा कमी आहे। त्यानंतर तुम्हाला रेशन दुकानावरती धान्य दिलं जाईल। आता त्याच्याच पुढे चौथा जो आनंदी निर्णय आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेला आहे ते सुद्धा सविस्तर बघून घेऊयात। बघा, सरकारकडून रेशनधारकांना शासनाच्या विविध योजनांमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। आता याच्यामध्ये निराधार योजना आहे, संजय गांधी निराधार योजना असेल, सोबतच वयश्री योजना आहे, विधवा पेन्शन योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, या ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत तर या योजनांमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये रेशनधारकांना लाभ मिळणार आहे। बघा, रेशन कार्डची KYC झाल्यानंतर तुम्हाला शासनाकडून आता या फक्त महाराष्ट्र राज्यापुरत्या मर्यादित योजना नाहीत। फक्त लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित होती, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित होती, मुख्यमंत्री वयश्री योजना असेल किंवा विविध योजना असतील तर या महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित होत्या। परंतु निराधार योजना असेल, वयश्री योजना असेल, विधवा पेन्शन असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल तर या योजना केंद्राकडून राबवल्या जातात। त्यामुळे तुम्हाला रेशन कार्डवरती या योजना सुद्धा सुरू होणार आहेत। त्याच्यामध्ये अटी शर्ती सुद्धा काही आहेत, तर त्या अटी शर्तींमध्ये जर तुम्ही बसत असाल, रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ मिळणार आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता जो 5वा निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर हा निर्णय शेवटचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं केव्हाही गरजेचं असतं। त्याच्याच पुढे बघू शकता भारतामधील फक्त 30 ते 35% नागरिकांची KYC झालेली आहे। बघा, 80 करोड मधल्या नागरिकांनी सरासरी 20 ते 25% नागरिकांनी KYC केलेले आहे, परंतु उर्वरित 60% नागरिकांना तारीख वाढवून दिलेली आहे। म्हणजे 60% नागरिक अजून KYC करायचे राहिलेले आहेत। म्हणजेच त्यांना आता KYC करा येत नसेल तर तुम्हाला इथून पुढे KYC करता येणार आहे। बघा, KYC करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ केलेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये कुठे जरी हा व्हिडिओ पाहत असाल तरी पण तुम्ही KYC करणं गरजेचं आहे। तर शासनाने 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे। त्यानंतर मुदत वाढवून दिली जाणार नाही, शेवटची तारीख आहे। भरपूर तारखा आल्या परंतु शासन वाढवत राहिलं, कारण काही भागांमध्ये काही नेटवर्क प्रॉब्लेम, काही इतर प्रॉब्लेम असतात, त्यामुळे सर्व नागरिकांची KYC होणं शक्य होत नाही। परंतु आतापासून 31 डिसेंबर तारीख दिलेली आहे, तोपर्यंत KYC करून घ्या। बघा, तुमच्या मनामध्ये जर काय प्रश्न असतील किंवा तुम्हाला इतर काय अडचण असतील रेशन कार्डच्या बाबतीत तर कमेंटद्वारे विचारा। सोबतच व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या रेशनधारक मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत किंवा कुटुंबांपर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।